नमस्कार मित्रांनो, मी संदेश आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत अहो विक्रम आका या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। ट्रेलरची सुरुवात एका दमदार डायलॉगने होते। आता ही फिल्म मराठीमध्ये डब केली आहे, ज्याची डबिंग ओके वाटते। या चित्रपटामध्ये प्रवीण तरडे, तेजस्विनी पंडित यांनी मराठी इंडस्ट्रीला रिप्रेझेंट केले आहे। पण ही मूवी साऊथमध्ये बनवली आहे। जर मराठी फिल्म इंडस्ट्रीकडून ही मूवी आली असती तर अजून चांगला सपोर्ट मिळाला असता, रिस्पॉन्स मिळाला असता। कारण साऊथमध्ये अशा मूवीज नेहमीच येतात जे या मूवीपेक्षा सुद्धा A1 दर्जाच्या असतात। या चित्रपटात देवगिल जो विक्रम आका या प्रमुख भूमिकेत आहे, त्याचा पहिला लुक खूपच प्रभावी आहे, डॅशिंग आहे। त्याच्या चेहऱ्यावरची तीव्रता आणि त्याच्या डोळ्यातील आग प्रेक्षकांना गूसबम्स देते। मात्र हा टीजर रावडी राठोड, बाहुबली आणि KGF सारख्या मूवीजची वाइब देते। ही रिपीटेड स्टोरी वाटते। एवढी दमदार स्टारकास्ट असल्यामुळे थोडी वेगळी आणि हटके स्टोरी जर दाखवली असती तर नक्कीच मजा आली असती। कारण बाहुबली सारख्या डिरेक्टरसोबत काम केलेल्या दिग्दर्शकाकडून नक्कीच अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरत नाही। बट स्टील चांगला एफर्ट आहे हा। ट्रेलरमध्ये आपल्याला विक्रम आका या निर्दयी पोलीस अधिकाऱ्याची झलक पाहायला मिळते। त्याच्या जीवनात एक मोठा बदल येतो जेव्हा तो एक जुनं रहस्य उलगडतो आणि त्याला एक भयंकर खलनायक असुराचा सामना देखील करावा लागतो। असुराची भूमिका प्रवीण तरडे यांनी साकारली आहे, ज्यांनी त्यांच्या अभिनयाने खूपच प्रभाव पाडला आहे। टीजरमध्ये चित्रपटाची कथा आणि पटकथा खूपच रोमांचक आहे। प्रत्येक दृश्यात एक नवीन ट्विस्ट आहे जो प्रेक्षकांना खिळवून ठेवू शकतो। ट्रेलरची लेंथ थोडी जास्त वाटू शकते आणि पूर्ण चित्रपटच ट्रेलरमध्ये दाखवला आहे। तसेच मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो त्याप्रमाणे या चित्रपटात रिपीटेड सीन्स वाटतात, जे ऑलरेडी प्रेक्षकांनी बऱ्याच मूवीमध्ये पाहिले आहेत। तर मित्रांनो, हा होता अहो विक्रम आका या चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू। तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।